एपीआय शारदा गोपाळ यांनी सांगल्याप्रमाणे पोलीस ठाणे अंबाझरी येथे 10 तारखेला पोलीस ठाण्यात राहुल दिलीप खडोदे यांचा रात्री फोन आला। खडोदे यांचं क्लिनिक आहे आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये चोरी झाल्याची घटना मिळताच पोलीस त्यांच्या क्लिनिकला गेले। गांधीनगर येथे क्लिनिक होतं, मात्र पोलिसांनी पाहिल्याप्रमाणे पैशांचा ड्रॉवर फोडण्यात आला होता। नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। दरम्यान तो चोर अटकेत आला। चोराचं नाव मुकेश पटेल, वय 28 वर्ष असून समोर कार्यवाही सुरू आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बोंबडवारची रिपोर्ट, नागपूर। मी एपीआय शारदा गोपाळे, पोलीस ठाणे अंबाझरी। आमच्याकडे मी दिनांक 10-11-25 रोजी नाईटला असते वेळेस आम्हाला एक कॉल आलेला होता की घरफोडी झाल्याचा प्रयत्न झालेला आहे। सदर ठिकाणी आम्ही तात्काळ पेट्रोलिंगवर असतानाच आम्ही त्या ठिकाणावरती गेलो। ठिकाण होतं अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीतील प्लॉट नंबर 160 गांधीनगर नागपूर आणि त्यात फिर्यादी होते राहुल दिलीप खडोदे। हे डॉक्टरचं क्लिनिक आहे तिथे। त्या क्लिनिकमध्ये चोराने कडी कोंडा उचकटून त्याचा आत प्रवेश केला आणि पैशाच्या ड्रॉवरचा तोही फोडलेला दिसून आलेला होता। तसेच त्याच्या आजूबाजूचे एक वैभव बुक सेंटर होता आणि एक बुटीक होतं, हे तेही फोडण्याचा प्रयत्न केलेला होता। नागरिकांनी सतर्कपणे आम्हाला माहिती दिली। दरम्यान आम्हाला तो चोर मिळून आला, तेथेच त्याला पकडला। सदर चोराचा रेकॉर्ड चेक केला असता त्याचं नाव आहे मुकेश रामायण प्रसाद पटेल, वय 28 वर्ष। तो मूळचा रीवा मध्य प्रदेशमधला असून सध्या तो बर्डी फ्लायओव्हरच्या खाली राहतो। त्याचे इतर कुणी नातेवाईक वगैरे कुणी नाही आणि ते रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर जवळपास 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत घरफोडीचे। आरोपीला ताब्यात घेतला आणि अटक करून त्याचा MCR झालेला आहे। सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सोबतच्या स्टाफने केलेली आहे। घरफोडीचा प्रयत्नामधला हा पहिला आरोपी भेटलेला आहे आम्हाला सध्या आणि तो आता MCR मध्ये आहे।